नमस्कार मित्रांनो. धनु राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिना हा फक्त एक साधा महिना नसून आयुष्याला एक नवीन वळण देणारा काळ ठरू शकतो. ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे तुमच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्या तुमच्या विचारसरणीला आणि भविष्यातील निर्णयांना पूर्णपणे बदलून टाकतील. काही जुने अडथळे आता कायमचे दूर होणार आहेत, तर काही नवीन संधी थेट तुमच्या दारावर दस्तक देणार आहेत. पण लक्षात ठेवा, या काळात तुमची एक छोटीशी परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते. त्यामुळे हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी नेमका कसा राहील, कोणती खबरदारी घ्यावी आणि यश कसे मिळवावे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर स्वामी समर्थांचे आणि श्री शनिदेवांचे खरेच भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव नक्की लिहा. तुम्हाला हे लिहिताच जीवनात सकारात्मक आणि मनाला एक साधक शांतता देणार फळ नक्कीच मिळेल आणि त्याची सकारात्मक ऊर्जा आणि त्याचं जे फळ मिळणार आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल. आणि त्यासोबतच व्हिडिओला आत्ताच लाईक करा. धनु राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची स्वतंत्र विचारसरणी, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य. तुम्ही नेहमी मोठी स्वप्ने पाहता आणि ती पूर्ण करण्यासाठी मनापासून मेहनत करता, बरोबर आहे ना? परंतु या ऑगस्ट महिन्यात ग्रहांची स्थिती तुम्हाला एक महत्वाचा इशारा देत आहे. माणसांची पारख. हो, बरोबर, तुम्ही ऐकलं आहात ते बरोबर आहे. माणसांची पारख. या महिन्यात प्रत्येक व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे टाळा. काही लोक तुमच्या पाठीशी उभे असल्याची आव आणतील, पण प्रत्यक्षात त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात. म्हणूनच या महिन्यात कोणाच्या शब्दावर नाही तर त्यांच्या कृत्यांवर विश्वास ठेवा. संयम आणि हुशारी हीच तुमची सर्वात मोठी ढाल ठरणार आहे. आता बोलूया तुमच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल. नोकरी करणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात प्रगतीची दारे उघडताना दिसत आहेत. मागील काही काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. व्यावसायिकांना या महिन्यात नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. जुने व्यावसायिक संबंध किंवा रखडलेले व्यवहार पुन्हा फायदेशीर ठरू शकतात. इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. अनेकदा खूप मोठी संधी अतिशय साध्या रूपात आपल्या समोर येते. त्यामुळे कोणत्याही लहान संधीकडे दुर्लक्ष करू नका. एक लहान पाऊल भविष्यात तुम्हाला खूप मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकते. नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना भावनिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरणार आहे. जर तुमच्या नात्यात काही गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर संवादाच्या माध्यमातून तो दूर करण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्या माणसांशी बोलताना प्रेमाचा आणि स्पष्टतेचा वापर करा. तसेच काही धनु राशीच्या जातकांच्या आयुष्यात भूतकाळातील एखादी व्यक्ती किंवा जुना मित्र पुन्हा संपर्क साधण्याची शक्यता आहे. अशा वेळी भावनेच्या भरात वाहून न जाता अत्यंत व्यावहारिक विचार करून निर्णय घ्या. कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचे तर घरातील मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुमच्या संयमी स्वभावामुळे तुम्ही घरातील वातावरण आनंदी ठेवू शकाल. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीत चढ उतार पाहायला मिळू शकतात. एकीकडे अचानक काही अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घर, प्रवास किंवा आरोग्यावर. पण दुसरीकडे उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. जर तुम्ही नवीन गुंतवणूक किंवा नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर पूर्ण अभ्यासातीच निर्णय घ्या. लक्षात ठेवा, पैसा फक्त नशिबाने नाही तर योग्य नियोजनाने टिकतो आणि वाढतो. या महिन्यात शरीरासोबतच मनाचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे. अति विचार करणे किंवा सततचा ताण घेणे टाळा. कामाच्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. सकाळी ध्यान, नामस्मरण किंवा निसर्गाच्या सहवासात वेळ घालवल्याने
तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची सकारात्मक ऊर्जाच तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. या महिन्यातील काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या सर्व योजना आणि गुप्त गोष्टी सर्वांसमोर उघड करू नका. पैशांच्या व्यवहारात नेहमी पारदर्शकता ठेवा. रागाच्या किंवा भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि जुन्या चुकांचा विचार करून आजचा दिवस खराब करू नका. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, अडचणी आल्या म्हणून मार्ग संपत नाही, तर त्या अडचणीच नवीन मार्ग शोधायला शिकवतात. जर तुम्ही सकारात्मक विचार ठेवले आणि कर्मावर निष्ठा ठेवली, तर हा ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल घेऊन येईल. चला तर मग एक सकारात्मक संकल्पना करूया. मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतो आणि सकारात्मक ऊर्जेने पुढे जातो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या धनुराशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.